मी विलासभाऊ ठीक आहे, मोठे नेते आहेत, बऱ्याच वेळा या पक्षात त्या पक्षात त्यांच्याकडनं भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली. विषय हाच आहे की पुढची पिढी जी आहे त्या पिढीचं म्हणणं काय हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. फक्त इलेक्शन आलं, इलेक्शन संपलं, तो विचार जे काय बदलले जातात सत्ता बघून, ते कधी योग्य नसतं. शेवटी निर्णय घेत असताना विचारसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. पण आजच्या राजकारणामध्ये विचार हे अनेक नेते विश्वासात नाही तर विचारात घेतात असं वाटत नाही, असं जाणवायला लागलं आहे. पण शेवटी येणाऱ्या काळामधली लढाई ही विचाराची असणार आहे. त्यामुळे आता ठीक आहे, व्यक्तिगत त्यांचा तो विषय आहे. पण जे लोक आज इकडं उद्या तिकडं, परत इकडं आणि परत तिकडं असे जे करतात, त्यांच्यावरचा विश्वास हा लोकांचा नक्कीच कमी होतो. त्यामुळे येत्या काळामध्ये लोकच ठरवतील उद्या काय करायचं. पण ते स्वतः अजितदादांच्या वतीने स्वबळावर लढणार असं सांगितलं का स्वतःच एक पार्टी काढतात आणि स्वबळावर लढतात हे ते सांगतायत हे आपल्याला माहीत नाही. विषय हाच आहे की सगळे स्वबळावर लढायचं तिथं म्हणतात. एकदा म्हणतात की आम्ही म्हणजे महायुतीतले लोक म्हणतात की आम्ही एकत्रित लढू, दुसऱ्यांदा म्हणतात की नाही आता आम्ही स्वबळावर लढू. एकदा त्यांना ठरवावं लागेल की खरंच लढणार आहेत का नाही लढणार, स्वबळावर का कसं. मग नंतर आपण त्या ठिकाणी बघू काय होणार आहे. कारण का सगळेच जर स्वबळावर लढणार असतील तर राजकारणाचं समीकरण हे 100%